धुळे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्याचा फुटबॉल संघ रवाना झाला आहे. सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचा सांगली जिल्ह्याचा संघ व धुळे येथील शिरपूर येथे होणाऱ्या 15 वर्षाखालील राज्यस्तरीय इंटर डिस्ट्रिक्ट फुटबॉल चॅम्पियनशिपसाठी फुटबॉल संघ उत्साहात रवाना झाला. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या आयोजनाखाली ही स्पर्धा पार पडणार आहे. मिरज रेल्वे स्टेशन इथे संघाला शुभेच्छा देऊन निरोप देण्यात आला. यावेळी सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे संचालक अमित पवार तसेच बाळासाहेब माळी, उद्योजक मुजीबभाई, नरेंद्र देसाई आणि आशिष धुमाळ, जगुबाई सय्यद यांनी खेळाडूंना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी फुटबॉल असोसिएशनचे सचिव राजू कांबळे, तौफिक सय्यद, वसीम सय्यद, इस्माईल पठाण, अनिल शिकलगार तसेच खेळाडूंचे पालक उपस्थित होते. संघाचे प्रशिक्षक म्हणून आसिफ सारवान तर व्यवस्थापक म्हणून नरेंद्र देसाई जबाबदारी सांभाळत आहेत. 13 मे 2026 रोजी सांगली जिल्ह्याचा पहिला सामना हिंगोली जिल्हा संघाविरुद्ध होणार असून संघाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे. सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जगुबाई सय्यद यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यात फुटबॉलचा खेळ वाढीस लागत असून फुटबॉलची पंढरी म्हणून पुन्हा मिरज नावारूपास येईल असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. धुळे येथे होणाऱ्या अंडर 13 मॅचेससाठी चाललेल्या आहे आपली टीम, त्यांना मी शुभेच्छा देतो की ह्या वेळेला आपली सर्व टीम फायनलपर्यंत गेल्या आहेत. तुम्ही पण फायनलपर्यंत जावे. पहिली मॅच हिंगोलीबरोबर आहे आणि पहिला विजय हा मला वाटतं काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे आणि मिळवणारच तुम्ही. आणि जगू सरांनी ह्या वर्षी सर्व टीम म्हणजे या मुलांची किंवा मुलींची असतील सर्व टीम आपल्या जिल्ह्याच्या स्टेट लेवलला खेळायला गेलेल्या आहेत. त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि ती काही लोक म्हणतो की सांगितले जर फुटबॉल संपलं आहे, जगू सरांनी परत ते फुटबॉलला नवीन रूप देऊन सर्व छोट्या छोट्या गावातल्या मुलं एकत्र करून जिल्ह्यातील पोरं एकत्र करून त्यांची सगळी महाराष्ट्र लेवलला जी मुलं पाठवली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि ती फुटबॉल मिरज आणि सांगली पंढरी होती फुटबॉलची आणि पुन्हा एकदा ही पंढरी आहे ती स्थापन होईल असा मला विश्वास आहे.